अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानी झेंडा फडकला असला तरी काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजशीरवर त्यांना अद्याप ताबा मिळवता आलेला नाहीये। कारण पंजशीर हा नॉर्दर्न अलायन्सचा बालेकिल्ला आहे। त्यामुळेच तालिबानला पंजशीर खोऱ्यात दाखल होता आलेलं नाहीये आणि याच खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे। पंजशीरचा तालिबानला विरोध। तालिबान्यांनी काबूलवर कब्जा केला असला तरी पंजशीरवर त्यांना अजूनही ताबा मिळवता आला नाही। त्यामुळेच आता तालिबान्यांनी पंजशीरकडे आपला मोर्चा वळवलाय। मात्र पंजशीरमधील अफगाणी नागरिकांनी तालिबान्यांना पंजशीरच्या वेशीवर रोखून ठेवलंय। तालिबाननं शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा नॉर्दर्न अलायन्सचा नेता अहमद मसूदनं दिलाय। दरम्यान कुंदूज आणि बगलानमधील तालिबान्यांच्या गव्हर्नरनं आत्मसमर्पण केल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सनं केला होता। मात्र बागलानच्या बन्नू, उल ए हिसार आणि देह सलाह जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला। तखर, बर्शा, सालंगदर्रा आणि अंदराब या भागात तालिबानी पोहोचले असून पंजशीरची नाकाबंदी करण्यात आल्याचं तालिबानकडून सांगण्यात आलंय। एकीकडे तालिबान्यांनी पंजशीरला वेढा घातलाय तर दुसरीकडे इस्लामिक अमिरातच्या माध्यमातून पंजशीरमधील नेत्यांशी चर्चा केली जाते। त्यामुळे अवघ्या जगाच्या नजरा आता पंजशीरकडे लागल्यात। पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानी पुन्हा एकदा समोरासमोर आलेत। अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबाननं कब्जा केला असला तरी पंजशीरनं तालिबानी सत्तेसमोर आव्हान उभं केलंय। सध्या काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांची दहशत पाहायला मिळते। महिला घराबाहेर पडायला धजावत नाहीयेत। तालिबान्यांच्या भीतीनं त्यांना ग्रासलंय। पण पंजशीरनं आव्हान दिल्यामुळे तालिबान्यांच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यांना सुरुंग लागलाय। कारण पंजशीरमध्ये तालिबान विरोधकांनी एकजूट केल्याचं बोललं जात आहे। अफगाणिस्तानात अनेक जमाती असून या विविध गटांचा प्रमुख अब्दुल हमीद दादगरनं तालिबान विरोधात दंड थोपटलेत। अफगाणिस्तानमध्ये तालिबानला विविध प्रांतातील नागरिकांकडून विरोध केला जातोय। अफगाणिस्तानच्या अंदराब, बागलानमधील 3 जिल्ह्यातून तालिबान विरोधात नागरिकांनी बंड केलंय। मात्र पुन्हा एकदा या 3ही जिल्ह्यांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आलाय। काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर पंजशीर खोरं असून इथं तालिबानला कुठलाही थारा नाही। अफगाणिस्तानमध्ये 34 प्रांतांपैकी पंजशीर हा एक महत्त्वाचा प्रांत असून तालिबाननं हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। 1960 मध्ये याच भागात तालिबान विरोधात नॉर्दर्न अलायन्सची स्थापना झाली। आज नॉर्दर्न अलायन्सचे हजारो लढवय्ये पंजशीरमध्ये तालिबानचा सामना करण्यासाठी सज्ज झालेत। त्यामुळे तालिबान्यांचा तिळपापड झालाय। अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर काबूलमध्ये मोठी दहशत पसरली। या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नुकतेच अफगाणिस्तानचे माजी CEO अब्दुल्ला यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक झाल्याचं बोललं जात आहे। पंजशीरमधील अब्दुल्ला यांच्या घरी ही बैठक पार पडली। यात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई सहभागी झाले। एवढंच नाही तर या बैठकीला पंजशीरचे कमांडर सुद्धा उपस्थित होते। अफगाणिस्तानमधली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे। तालिबान्यांकडून सामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार केला जाऊ लागलाय। तालिबानच्या कथनी आणि करणीत अंतर असल्याचं आता लपून राहिलं नाहीये। अशरफ गनी सरकारमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना तालिबाननं सार्वजनिक माफीची घोषणा केली आहे। तसंच त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय। एकीकडे सार्वजनिक माफीची घोषणा केलेली असताना तालिबान्यांनी एका अधिकाऱ्याची हत्या केली आहे। या 4 दृश्यावरून तुम्हाला तालिबानच्या आगामी राजवटीचा अंदाज आला असेल। निष्पाप नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली जाते। चोरीच्या आरोपाखाली चाबकाचे फटके मारले जात आहेत। महिलांवर कठोर निर्बंध लादण्यात आलेत। तसंच लहान मुलींना बुरख्याची सक्ती करण्यात आली आहे। केवळ काबूल विमानतळच नाही तर अफगाणिस्तानातील ठिकठिकाणी तालिबान विरोधात लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन नागरिकांनी मोठी रॅली काढली।
तसंच तालिबान विरोधात लोकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे खवळलेल्या तालिबानांनी सामान्य नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याचं जगाने पाहिलं. तालिबान बदलला असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तव मात्र काही वेगळंच आहे. अहमद शाह मसूद साहब के लड़के वहाँ पर आज हैं वहाँ पर विराजमान. वो वहाँ पर उन्होंने कमांड संभाला हुआ है. और जैसे आपको पता होगा कि अहमद शाह मसूद वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट वॉरलॉर्ड्स थे जबकि रूस को भगाने के चक्कर में अफगानिस्तान था. तो ये जो है अभी उनके जो बेटे हैं ये इंग्लैंड में पढ़े हैं और उनका फ्रेंच का सपोर्ट है. तो अभी इन्होंने बोला है इंटरनेशनल कम्युनिटी को कि भाई साहब आप लोग हमें मदद करिए और हम इसका रेजिस्टेंस करेंगे. ये जो तालिबान का जो अभी ग्रुप सामने आया है जिन्होंने कि कब्जा किया हुआ है अभी गद्दी के ऊपर, तो ये कोई आसान बात नहीं है. ये लड़ाई वहाँ पे चलेगी और चलने वाली है. एकीकडे अफगाणिस्तानात ठिकठिकाणी तालिबानला विरोध होतोय तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांचे भाऊ हशमत गनी यांनी तालिबानला पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान तालिबानच्या टॉप कमांडर अब्दुल गनी बरादरनं आता अफगाणिस्तानची सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेसाठी तालिबानची खलबतं सुरू आहेत. अब्दुल गनी बरादरनं नुकतीच एक बैठक घेतल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आज अफगाणिस्तानात 25 वर्षांपूर्वीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केलाय. तसंच पंजशीर खोऱ्यातून पुन्हा एकदा तालिबान समोर आव्हान उभं राहिलंय. नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानला आव्हान दिलंय. 2001 मध्ये तालिबानला अफगाणिस्तानातून हुसकावून लावण्यात याच नॉर्दर्न अलायन्सनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी पंजशीरचा वाघ अर्थात अहमद शाह मसूदने त्याला विरोध केला होता. आता त्यांचा मुलगा अहमद मसूद तालिबानांविरोधात उभा ठाकलाय. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती रहे अमरुल्ला सालेह यांनीही पंजशीरमधून तालिबान्यांविरोधात दंड थोपटलेत. त्यामुळेच आगामी काळात पंजशीरमध्ये पुन्हा एकदा नॉर्दर्न अलायन्स मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत विषय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज अफगाणिस्तान यादवी युद्धाच्या तोंडावर आहे. कधीही गृहयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच लोक अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी धडपड करतात. तर भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून खास ऑपरेशन चालवलं जात आहे. पाहूयात. भारताच्या मिशन एअरलिफ्टला वेग. 4 विमानांमधून 146 जण मायदेशी परतले. आतापर्यंत 825 भारतीयांना मायदेशी आणण्यात यश. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे दहशतीचं वातावरण आहे. अफगाणिस्तान बाहेर पडण्याच्या आशेनं आजही हजारो लोक काबूल विमानतळ परिसरात वाट पाहत आहेत. एकीकडे अफगाणिस्तानी नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी धडपड सुरू आहे, तर तिथेच दुसरीकडे अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं वेगानं प्रयत्न सुरू केलेत. नुकतेच 4 विमानांमधून 146 भारतीयांना मायदेशी आणण्यात आलंय. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं खास नियोजन केलंय. ज्या भारतीयांना मायदेशी येण्याची इच्छा आहे अशा सर्वांना देशात आणण्यासाठी विमानसेवा चालवली जातीये. हिंडन एअरबेसवरील ही दृश्य त्याची साक्ष देणारी आहेत. भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानातून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं.
भारतीयांना लवकरात लवकर माघारी आणण्यासाठी आता केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काबूलमधून 4 वेगवेगळ्या विमानांमधून भारतीयांना दिल्लीमध्ये आणण्यात आलं, ज्यामध्ये कतर एअरवेज, इंडिगो एअर इंडिया आणि विस्तारा या विमानांचा समावेश आहे. कतर एअरवेजच्या विमानातून 30, विस्तारातून 104, एअर इंडियामधून 1 आणि इंडिगो विमानातून 11 भारतीयांना मायदेशी आणण्यात आलंय. तालिबान का ही कब्जा है अब चारों तरफ. क्या है आप वहाँ क्या करते थे? मैं यूएस एम्बेसी में था. यूएस एम्बेसी में थे. तो आप वहाँ फंसे हुए थे? फंसे हम तो निकल गए थे सर. हाँ. यूएस एम्बेसी वालों के साथ निकल गए थे हम यहाँ कतर में. नुकतेच अफगाणिस्तानमधून परतलेल्या सुनील आणि बलविंदर यांनी अफगाणिस्तानात भीषण परिस्थिती असल्याचं सांगितलंय. हे दोघेही जण अमेरिकेच्या दूतावासात काम करत होते. गेल्या काही दिवसात काबूलमध्ये परिस्थिती स्फोटक बनली असल्याचं त्यांनी सांगितलंय. एका बिकट प्रसंगावर त्यांनी मात केली आहे. लोग हमारे उनसे कांटेक्ट किया था हमने, तो उन्होंने बोला कि बाहर का सिचुएशन थोड़ा सही नहीं है, क्या नाम है, अच्छा हुआ आप लोग मतलब टाइम से निकल गए. वो तो किस तरह से वहाँ से निकाले गए? ये यूएस आर्मी ने निकाले या किसी और भारत सरकार के माध्यम से निकले? यूएस आर्मी थी वहाँ पे, उन्होंने उनके जो C-117 था उनसे हम निकले, कतर के लिए गए थे. तो हम लोग भी 15 तारीख को वहाँ पे पता चला था कि ऐसे ऐसे हो गया है, तालिबान ने जो हमला कर दिया है. 15 तारीख को हमें निकाल लिया गया था उधर से. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर सगळी परिस्थिती बदलून गेलीय. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय. तालिबान्यांनी सगळ्या संस्थांचा ताबा घेतलाय. चौकात तालिबानी पहारा देत आहेत. तालिबानी काबूलमध्ये शिरल्यानंतर नेमकं काय घडलं हे एका मायदेशी परतलेल्या कर्मचाऱ्यानं सांगितलंय. जब ये तालिबान अंदर घुसा तब से पूरा रोड बंद है. जब रोड क्लोज हो जाएगा तो बंदा बाहर नहीं निकल सकता है, घर में रहना पड़ेगा. झारखंडच्या बोकारेमधील रहिवासी असलेल्या बबलू कुमारचीही अखेर अफगाणिस्तानातून सुटका झालीय. मायदेशी परतल्यानंतर त्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विमानातून जमिनीवर पाऊल ठेवताच बबलूनं मातृभूमीला नमन केलं. केंद्र सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या इतर नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी आणावं अशी अपेक्षाही बबलू कुमार यानं व्यक्त केली आहे. 2018 पासून बबलू कुमार अफगाणिस्तानातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी भारतीय हवाई दलानं काबूलमधून 390 भारतीयांना एअरलिफ्ट केलं. एअर इंडियाचं एक विमान काबूलमधून दोहा हवाई मार्गे 135 भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल झालं. तसंच दुसरं विमान दुशांबे हवाई मार्गे 87 भारतीयांना घेऊन मायदेशी परतलंय. तर हवाई दलाच्या C-17 ग्लोब मास्टर या विमानातून काबूलमधून 168 भारतीयांना हिंडन एअरवेजवर पोहोचवण्यात आलं होतं, ज्यामध्ये 107 भारतीय तसंच 24 अफगाणी शीख बांधवांचा समावेश होता. या 3 दृश्यांमधून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. या भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी कसं आणण्यात आलं त्याचा घटनाक्रम पहा. काबूलमधून हवाई दलाचं एक विमान हिंडन एअरवेजवर दाखल झालं, ज्यामध्ये 24 अफगाणी शीखांचा समावेश होता. तसंच अफगाणिस्तानमधील एक महिला खासदार अनारकली आणि शीख खासदार नरेंद्र सिंग खालसा यांचाही समावेश होता. भारतात परतल्यानंतर नरेंद्र सिंग खालसा यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. बस क्या करें, जो अफगानिस्तान में हमारे पीढ़ियों से रह रहे थे, इस तरह हालात जो एक हमने नहीं देखा तो जो आप देख रहे हैं उधर सब कुछ हमारे से एरिया सब कुछ खत्म हुआ. 20 साल जो गवर्नमेंट बनी थी अतः सब कुछ खत्म है उधर, अब जीरो है, कुछ नहीं है. हालात ख़राब है. हर एक MP, सेनेटर वगैरह, वजीर, मुइन सबके घरों में जाते हैं, तलाशी करते हैं, उनके गन्स ले जाते हैं, उनकी गाड़ियां ले जाते हैं, उनको परेशान करते हैं. रोज़ हालात ऐसी होता है कि इंसान को बहुत मजबूर करता है. ठीक है, मैं अपने देश और देश के लोगों से बहुत प्यार करती हूँ.
तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता काबीज करताच राजधानी काबूलमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिक धडपड करतायत आणि म्हणूनच काबूल विमानतळावर नागरिकांची तुफान गर्दी बघायला मिळतीये. लहान लहान मुला-मुलींना घेऊन नागरिक आठवडाभरापासून विमानतळालगतच्या परिसरात बसले आहेत. हे पहिलं दृश्य काबूल एअरपोर्ट बाहेर रात्रीच्या वेळचं आहे, तर दुसरं दृश्य दिवसाचं आहे. हजारो अफगाणी नागरिक एअरपोर्टमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत. अफगाणिस्तानमधून भारतीयांसोबतच इतर देशांच्या नागरिकांना देखील बाहेर काढण्याचं काम हवाई दलाकडून केलं जातंय. अफगाणिस्तानात अडकलेल्या लेबनानच्या एका नागरिकाला हवाई दलानं अफगाणिस्तानमधून बाहेर काढल्यानंतर लेबनान सरकारनं भारत सरकारचे आभार मानले. अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. तसंच काबूलमधील परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. काबूल एअरपोर्टच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचीही कबुली बायडन यांनी दिली आहे. तालिबाननं कब्जा केल्यानंतर आयसिसचा धोका वाढल्याचंही त्यांनी सांगितलंय. अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. हवाई दलासोबतच विविध विमान सेवांच्या माध्यमातून नागरिकांची सुटका केली जातीये. आगामी काळात आणखीन वेगानं हे ऑपरेशन केलं जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.